गुड मॉर्निंग गाईज, कसे आहात तुम्ही? आय होप तुम्ही खूप मस्त असाल, छान असाल, सुंदर असाल, सुरक्षित असाल आणि माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आज आहे गुरुवार आणि आज जाण्याचा इंग्लिशचा पेपर आहे, इंग्लिशचा रायटिंग पेपर आहे. मग झाला अभ्यास? हां हां झाला. हां काल गेलो होतो. तर काल रात्री आम्ही जे ज्ञानेचा मी काल रात्रीचा अभ्यास घेतला, कारण सकाळी ना पाहिजे तसा टाईम अजिबात भेटत नाही. सकाळी उठल्यानंतर सगळं म्हणजे सगळं आवरण्यामध्ये जेवण डबा वगैरे करण्यातच टाईम जातो. आज त्यानंतर डबा नाही आहे, कारण ज्ञानेचा पेपर 1:45 ते 3 आहे. 3 वाजताचा पेपर संपल्यानंतर मग तो ज्ञानेश घरी येईल. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत, त्यामुळे टिफिन नाही आहे, फक्त आता मी फक्त जेवणच करेन ज्ञानेशसाठी. आणि दुसरी गोष्ट म्हणजे अशी की सकाळी टाईम नाही भेटत, म्हणून काल रात्रीच मी ज्ञानेचा अभ्यास करून घेतलेला आहे. तर काल आम्ही 8 ते 2पर्यंत रात्री 2पर्यंत अभ्यास करत होतो आणि रात्री थोडं लेट झोपलं, म्हणजे रात्री आम्हाला झोपतं 2:30 वाजले होते. आणि मग सकाळी उठायला थोडा उशीर होतो वगैरे, आणि मग सकाळी आपण उशिरा उठलो की मग कामं पण लेट होतात. पण माझ्यासाठी ज्ञानेचा अभ्यास महत्त्वाचा आहे. तर त्यामुळे मी बाकीची सगळी कामं आधी साईडला ठेवते, आधी ज्ञानेचा अभ्यास घेते, कारण ते महत्त्वाचं आहे, ते इम्पॉर्टंट आहे. तर मी इथं घेतलेलं आहे ग्रीन टी प्यायला. बाकी ज्ञानेशने मगाशी बोर्नव्हिटा पिलेला आहे. सो या सगळ्या गोष्टी आहेत. आता पटापट किचनमध्ये जाते आणि किचनमध्ये जाऊन पटापट जेवणाची तयारी करते, कारण मला ज्ञानेशला जेवायला देऊन त्याला बरोबर लवकर, कारण 1:45चा पेपर आहे, तर माझ्या मते लवकरच जावं लागेल, 10 मिनटं लवकर जावं लागेल. तर मग मी 12:15ला सास लवकरच निघेल. तर मी आता पटापट ग्रीन टी पिऊन घेते. इकडे बघ कोण आहे. ए हाय कर. हाय हाय. आणि तुम्हाला माहिती आहे का, आणि ना सोनपरीची एवढी मस्ती चालू असते ना, हे बघा खूप मस्ती चालू असते तिची. इकडे बघ, तुला चावल्याशिवाय काय जमत नाही. आता जशी सोनपरी मोठे होत चालले ना, तर तशी तिची मस्ती पण वाढत चालले. आणि ना मला कधी कधी सोनपरीचं खूप आश्चर्य वाटतं. सोनपरी ना एवढीशी होती आम्ही जेव्हा तिला आणलं तेव्हा, म्हणजे जानेवारी महिन्यामध्ये. आता तर तिकडे बघायला की ना एवढी मोठी दिसते ती, आणि मोठी पण झाले. आणि आधी ती खूप नाजूक होती, आता खूप हेल्दी झाले. तर मी आता इथे पटापट जेवण तयार करून घेतलेलं आहे. तर इथे मी डाळ केलेली आहे. इथे मी सिंपल अशी ज्ञानेशसाठी तुरीची डाळ केलेली आहे, कारण ज्ञानेश जेव्हा स्कूलला जातो ना तेव्हा तो डाळ भात आणि भाजी खाऊन जातो, म्हणजे त्याला राईस हवाच आहे. आणि इथे मी ब्रोकोली आणि बटाट्याची एकदम सुकी भाजी केलेली आहे. थोडी वाफ दिली 1-2 मिनटं, म्हणजे भाजी पण तयार होऊन जाईल. आणि इकडे बघू शकतात, इथे मी स्टीम राईस केलेला आहे. तर आज पटापट जेवण केलं, कारण ज्ञानेशला मला पटापट त्याला जेवायला देऊन स्कूलमध्ये नेऊन सोडायचं आहे. तर मी आता ज्ञानेशला शाळेत सोडलेलं आहे. या साईडला रस्ता क्रॉस केला तर ही ज्ञानेशची शाळा आहे. तर मी माझ्या मैत्रिणींसोबत आता ना इथे साईडलाच या साईडलाच एक टपरी आहे, इकडे कॉर्नरलाच. तर तिथे ना म्हणजे खूप तिथे ना ते गरम गरम अशी ना भजी काढून देतात,
आणि मला तिथे ना बटाटा भजी एवढी आवडते ना, एकदा मी ट्राय केली होती, खूप छान लागते. तर मी माझ्या मैत्रिणीसोबत आज बटाटा भजी पाव खाणार आहे. तर चला आपण जाऊया तिथे. तो अभी हम दोनों आज तर आम्ही ना कालच विचार केला होता की ना इथे येऊन भजीपाव खायचा. तर इथला जो भजीपाव आहे तो खूप छान आहे आणि गरम गरम भजी असते. आपने कभी ट्राय किया है क्या भजीपाव? नहीं, कभी नहीं बनाया है। नहीं किया है ना, तो अभी ट्राय करो. आम्ही छान मस्त टेस्ट करणार आहोत. खूप दिवसांनी भजीपाव खाणार आहोत. खूप दिवस म्हणजे दिवसापासून विचार करत होती की आपल्या साथ भजीपाव खाऊ. तर इथे आम्ही ही भजीपाव घेतलेली आहे. बटाटा भजी आहे, सोबत मिरची आहे आणि इथे खाली गोड चटणी कांदा पण आहे. अब खा के देखो. फर्स्ट नहीं ट्राई करके. हाँ. बट इसे खाते कैसे हैं? ऐसे जैसे आप वड़ा पाव खाते हैं ना, वैसे खाना. पूरा से लेकर खाना पड़ेगा. हाँ, नहीं तो पहले एक भजी टेस्ट करके देखो आप. अब मीन्स कि ऐसे लेकर खाओ. हाँ, आपको जैसा खाना है वैसा खाओ. कैसा लगता है? अच्छा है ना. मैं उस दिन सोच रही थी कि चलो आपको ना, उस दिन मैंने खाया था ना, तो मेरे चलो आपको भी बता देती हूँ, आप खाएंगे तो आपको अच्छा लगेगा. ऐसा बट इसको पूरा ऐसे पकड़ खाना पड़ेगा ना. हाँ, आपको बता दो कैसा खाने का. पूरा ऐसा करके, ऐसा जैसे वड़ा पाव खाते हैं ना वैसा खाना है. अच्छा वैसा. हाँ. वो तो फर्स्ट टाइम मैं खा रही हूँ ये वाला. कभी नहीं हाँ, खाया. बहुत अच्छा, पाव के साथ बहुत अच्छा लगता है. तर आम्ही छान मस्त आता भजी पाववरती ताव मारणार आहोत. मैं सोच ही नहीं कैसे पकड़ के खाऊं. मतलब इतना ज़्यादा भर दिया. अच्छा लगता है ना. अभी तो दीप्ति चाहिए थी ना. अभी बोलते आ जाओ इधर तो आ जाती दौड़कर. नहीं, आते आते तो बहुत टाइम लगता था. सबका पता चलता 2 बज गए. हाँ, उस दिन ने क्या हम गाड़ी में चले गए थे, हम जाके पहुँचा कितना टाइम बहुत लेट में लगा. आई थी. हम अब चाय पीने वाले. आप पियोगे? अरे भजी खा रहे तो चाय भी पियेंगे हम. एक साथ तो टाइम आता है. ऐसा टाइम स्पेंड करने के लिए नहीं मिळतो. तो छुट्टी. भजी पाव खाऊन झालं. आता आम्ही चहा पितो. चलो पिओ आप चाय. अच्छा लग रहा है ना भजी के बाद चाय गरम गरम. आम्ही आज छान मस्त भजी पाव आणि चहा पार्टी केली. अच्छा लगा. आप मेरे साथ रहो, हम बहुत सारी पार्टी करेंगे. मतलब महाराष्ट्र हाँ, महाराष्ट्र की जितनी सारी डिश है आपको सब खिलाऊंगी. चलो अभी हम घर चलते हैं. बाय. तर मी आत्ता घरी आलेली आहे. तर आता 1:45 वाजलेले आहेत. पोटही भरलेलं आहे. एक भजीपाव खाल्ला आणि एक म्हणजे चहा पिला. खूप छान वाटतं. आणि ना मी आणि माझी मैत्रीण आणि माझी अजून एक मैत्रीण आहे, पण तिचं वर्क फ्रॉम होम असते त्यामुळे तिला सुट्टी नसते. पण मग जेव्हा आम्ही दोघी कधीतरी असं बेत करतो आणि असं एकमेकींसोबत टाईम स्पेंड करतो. कारण तुम्हाला माहीत आहे आता ज्ञानेची शनिवारी परीक्षा संपते. त्यानंतर आमचं काय भेटणं वगैरे होणार नाही. डायरेक्ट जून महिन्यामध्ये असं. आणि जून महिन्यामध्ये पण भेटणं होतंच असं नाही, कारण मुलांना आणून सोडणं, त्यानंतर मग ते ॲडमिशन वगैरे, त्याच्यामध्ये आमची भेट वगैरे होत नाही. पण जेव्हा रेग्युलर स्कूल सुरू होते ना तेव्हा जाऊन आमची कुठं भेट होते, तशी भेट होत नाही. मग कधी इथेच आम्हाला टाईम भेटला की आम्ही असं एकमेकींसोबत टाईम स्पेंड करतो. आणि तुम्ही इथे बघू शकतात की सोनपरी कुठे बसलेली आहे. तर सोनपरी तिच्या बेडरूममध्ये जाऊन बसली होती. मी दरवाजा खुलला ना मगाशी, तर तिने आवाज ऐकला दरवाजाचा, मध्ये ते येऊन बसले ती. शोनपली माझे छोना. ए शोनपली माझे छोन, तू झोपली होती माझी छोनू. हो माझी छोनू झोपली होती ग. अगं मम्मी, मी बेडरूममध्ये छान मस्त झोपली होती यार. दरवाजाचा जसा आवाज आला ना तशी माझी झोप मोड झाली माहिती तुला मी. आणि तू आणि दादा छान मस्त गाडीवरती जातात ना. तू मस्त दादाला स्कूलमध्ये नेऊन सोडते वगैरे. मला पण नाही की
मग मला पण स्कूटीवरती बसव की, मलाही गाडीवरती बसायचं आहे. मला पण एकदा गाडीवरती बसून फिरव ना मम्मी. हा मम्मी तू का नाही हे करत ग, प्लीज मम्मी. हा प्लीज. तुम्ही दोघं छान मस्त गाडीवर फिरतात वगैरे आणि मला नाही बरं नेत तुम्ही. मग मला रागच आला तुमच्या दोघांचा. मग तुम्ही दोघं बरं असेच करतात. मग मला पण कधी कधी बाहेर न्यायचा की फिरायला. मग उन्हाचे दिवस आहेत, मलाही वाटतं छान मस्त बाहेर फिरावं. मग आता ह्याच्या पुढे तुझ्यासोबत मी आणि दादा तर असतो तुझ्या जोडीला, मी पण येईल. मग आपण तिघं बसायचं गाडीवरती आणि छान मस्त फिरायचं. चालेल ना मम्मी, प्लीज मम्मी. नो तुला पण यायचंय, आम्ही तुला पण घेऊन जाऊ. हो पण मी तुला घेऊन जाते की जेव्हा तुझं व्हॅक्सिनेशन असतं तेव्हा. ए शोनपली, तुझं व्हॅक्सिनेशन असतं तेव्हा मी तुला घेऊन जाते की. मग माझं छोन बेबी, छोनू आहेस तू माझी. अच्छा म्हणजे सोनपरीला भूक लागली म्हणून ही बाहेर आली. आणि खरंच सांगते सोनपरी आहे ना दिवसभर तिच्या बेडरूममध्ये जाऊन झोपते, ती बाहेरच येत नाही. कधी कधी आम्हाला असं वाटतं की घरामध्ये सोनपरी आहे की नाही. खरं म्हणजे जो बेड ओपन केला त्याच्या खाली खूप मोठी स्पेस आहे, तर तिथे सोनपरी आराम करते आणि तिला तिथं खूप आवडतं. त्यानंतर तिचा छोटासा बेडरूम आहे, तर तिला आता भूक लागली म्हणून ती बाहेर आले. तर आता 3:30 वाजलेले आहेत. तर मी ज्ञानेशला शाळेतून जाऊन आणलेलं आहे. तर ज्ञानेश उभा राहा, सरळ उभा राहा. तर ज्ञानेशचं बघा म्हणजे तो आता शाळेतून आला, मी त्याला सांगितलं तू ड्रेस काढ, हातपाय धुवून तुझा जो दुसरा ड्रेस तो घाल. एक सॉक्स काढला, एक सॉक्स काढलाच नाही आहे. हां इकडे ज्ञानेश इकडे. हां आणि इथे थांब. आणि मी त्याला मगाशी विचारलं की ज्ञानेश मग काय काय आलं होतं एक्झाम वगैरे. पहिले ते आलं होतं. हा नंतर अपोजिट हा फ्युरल्स अजून पास्ट टेन हा पाडते. त्यानंतर फिलिंग द ब्लँक. मध्ये हे बघ ते लॉक आणि टी होतं ना, एट हो टी लॉक. मग त्याच्यामध्ये मी टॉप लिहिलं टी ओके हो टी. ओके 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 बस. ज्ञानेशला तर विचार काय ज्ञानेश असं पूर्ण एक्सप्लेन करून सांगतो हो ना. हा त्याच्यानंतर तू ओके ओके आता जा, आता हातपाय धुऊ जा गो. आणि आम्ही अशी नाही काय, आम्ही असं सरळ बाबा मी आलोय पटापट कपडे चेंज करायला, हातपाय धुवेल आणि त्यानंतर मग मी ड्रेस वगैरे घालून छान मस्त मी तसं नाही. तर ज्ञानेशचं आधी कसं माहिती आहे, आधी त्याला मस्ती करायची असते सोनपरी बरोबर. एकीकडे कपडेच काय काढाय बघा, तिथं तरी पॅन्ट आहे. ज्ञानेश नको अरे तिच्या नादी लागू. आणि ना बघा याची मस्ती बघा. आणि ना ती सोनपरी काय करते माहिती आहे का, हा आला ना शाळेतून आला तर ती बघा ती कुठे जाऊन बसले बघा, ती बघा. तर ती एवढ्या लांब का बसले, बरोबर ती मधोमध बसले. कारण तिला माहिती आहे दादा आतमध्ये नाही हात घालू शकत, ती बरोबर तिथे बसले. कारण तिला माहिती आहे हा दादाला की खूप मस्ती करतो. ए छोनो, ए मध्ये छान ना, बरोबर ती मध्यभागी जाऊन बसली. तिला तिथून कोणीच नाही काढू शकत. मध्ये छोनो, ए छोनो चल जा लवकर. आता ती नाही बाहेर निघणार. आता तिची ही वेळ आरामाची वेळ आहे राज्यात, ती आता झोपते. आणि सोनपरीची ही जी वेळ आहे ना म्हणजे दुपारी 2 ते संध्याकाळी 4 किंवा 4:30 किंवा 5 ती तोपर्यंत ते इथून बाहेर नाही निघणार तिच्या बेडरूममधून. ऐक हे कपडे धुवायला टाक आणि तो जो ड्रेस आहे तो घाल.
गुड इव्हिनिंग गाईज. तर आता संध्याकाळचे 7:15 वाजलेले आहेत. ज्ञानेश 5:45 वाजता क्लासला गेलेला आहे, तर तो 8:30पर्यंत क्लासवरून येईल आणि मग तो ज्ञानेश क्लासवरून आला की मग त्याच्याकडून मी थोडासा अभ्यास करून घेईल. थोडासा म्हणजे क्वेश्चन पेपरचा सेट त्याच्याकडून सोडून घेईल. त्यानंतर मग आम्ही जेवू आणि मग झोपू. आणि दुसरी गोष्ट म्हणजे आता माझ्याकडे एक ते 1.5 तास आहे. तर आता या 1-1.5 तासामध्ये मी व्हिडिओ एडिट वगैरे करेल. कारण जेव्हा ज्ञानेश क्लासवरून येईल ना, तर त्यानंतर मला अजिबात वेळ नाही भेटेल. कारण मग तो आला की त्याला लगेच मी अभ्यासाला बसवते. त्याचा अभ्यास झाला की आम्ही जेवतो आणि जेवण झालं की एवढी झोप येते ना डोळ्यावरती की असं वाटतं की त्याला जाऊन झोपलं पाहिजे. कारण उद्या सकाळी लवकर उठायचं आहे. उद्या त्याचा पेपर आहे. उद्या त्याचा मॅथमॅटिक्सचा पेपर आहे. तर मग अभ्यास झाला की मग आम्ही जेवून लगेच झोपतो. तर ह्या सगळ्या गोष्टी आहेत. तर आता माझ्याकडे 1-1.5 तास आहे. त्याच्यामध्ये मी पटापट व्हिडिओ एडिट करून घेईल. तर गाईज, तुम्हाला माझा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट्स करून सांगा. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल तर माझ्या व्हिडिओ लाईक शेअर करा. माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर माझा चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर. तुमची काळजी घ्या. बाय बाय.